नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज प्रथमतः सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज रूममध्ये बघूया, तर रूममध्ये कसं कसं काय चालू आहे. तर रूममध्ये मस्तपैकी असं दार लावून गेम खेळायचा प्रोग्राम चालू आहे. हे पबजी गेमवाले इकडं आधी नाही आधी आलाय, इकडं आधी धनवली आहे. तर इकडं ओम गेम खेळायसाठी आलाय. तर हे बघा मस्तपैकी असं गेमिंगसाठी रूम काढलाय. हे बघा इकडं मस्तपैकी आधी दाखवती काय ऑरेस, म्हणजे गेम खेळताना तुझा दम भरतो आहे. आधीला मारला बघा. तर इकडे बघूया, आज आमच्यासाठी एक दिवसासाठी एक नवीन पाहुणा आलाय. तर तो म्हणजे समर्थ गुजरे. असा मस्तपैकी रील बघत बसला माझा हॉटस्पॉट घेऊन. तर इकडे ही आमची रूमची बैठक व्यवस्था आहे. तर इकडं मस्तपैकी असं दसऱ्यानिमित्त विद्यापूजन केलं होतं आम्ही. तर ही आमची रूम आहे. तर इकडं बघूया, इकडं काय करतोय कोण. हे बघा आदेश कसा झोपलाय बघा. इकडे बघा, या आदेशची रूम आहे. आज आमच्या दिवसाचं शेड्यूल कसं आहे ते बघा नक्कीच ब्लॉकमध्ये. तर इकडं पॉवर बँक लावून पबजी खेळायचं चालू आहे. खूप मित्रांनो हे प्रो प्लेयर आहेत. तर बगल तवा म्हणजे ही तिघजणच पबजी खेळत असतात. तर असं नियोजन आहे पबजीचं. इकडं ओम बघा कसा स्कोप लावून बसलाय, पण ओमला काय प्लेयर दिसना झालाय. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. इकडं आधी तर काय विषय हार्ड आहे. आदित्य वरवडे अँड मिस आदित्य धनवले असं हे बघू शकता मित्रांनो. घे एनर्जी एवढ्या. दम भरतोय मित्रांनो. पबजी खेळताना हे घेतलं पाहिजे, औषध आहे हे. ORS आहे. जरा ORS कशासाठी वापरते, जरा विकनेस पण आल्यानंतर ना बॉडी स्टेबल करण्यासाठी वापरलं जातं. मित्रांनो, आज माझ्या भावांनी मला एक कॅडबरी आणली आहे, ते दाखवतो तुम्हाला. बघा ही कॅडबरी आणली. भावांना तुमचं धन्यवाद आहे, मी माझ्यासाठी कॅडबरी आणली आहे भावांनी. तर इकडं आधीचा तर खूप मोठा आशीर्वाद आहे, बायजान लोक आहे ते. तर बाई गेम खेळताना भावांना लागते माझ्या, पण मला एक आणली त्यामध्ये. तर कसं आहे काय, आज आता आमचं आदित्य धनवले आणि ओम सुर्वेने मस्तपैकी असा चिकन डिनर केलाय. हे बघा हे कसं आहे बघा. इकडे बघा, नाद करते काय. प्रो प्लेअर आहे तो. प्रो प्लेअर असल्यामुळे जरा कसं बघा हे, आणि त्यातून म्हणजे ORS घ्यायचं चालू आहे, त्यामुळं पावर येते खेळायला मस्तपैकी. तर आता काय मी पण ॲड होतोय, थांबा जरा. तर मी पण गेममध्ये ॲड होतोय, 2 मिनटं. पण आत्ता आम्ही चाललोय एका प्रोग्रामला. तर आत्ता आम्ही मस्तपैकी असं आवरून घेतलेला आहे. तर आता इकडं आधीनं पण आवरलेला आहे. तर आता आम्ही मस्तपैकी चाललोय, बघूया आता पुढच्या पार्टमध्ये बघूया आता आम्ही कुठे चाललोय. तर तुम्हाला दाखवतो. तर 1 मिनटं. आता आमची गाडी तिकडे पार्किंगला लावलेली आहे. तर आता आम्ही थोड्याच वेळामध्ये पार्किंगपाशी पोचतोय, गाडीपाशी. तर तुम्हाला दाखवतो, प्रोग्रामला चाललोय. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय आमच्या गाडीकडे जवळ. तर तुम्हाला दाखवतो, आमची गाडी समोर लावलेली गाडी आहे आमची. आता आम्ही त्या गाडीमध्ये एका प्रोग्रामला जाणार आहे. तर तो प्रोग्राम तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय गाडीमध्ये. तर मस्तपैकी असं आधी धनवले गाडी चालवतोय. इकडे किन्नर साईडला आधी ते वरोडे. तर आता AC मस्तपैकी लावलाय. तर आता आम्ही थोड्याच वेळामध्ये आम्ही प्रोग्रामकडे पोचतोय. तर इकडं मस्तपैकी ओम
सूर्यवंशी आहे, कधी बरमुडाचा तर त्याला पण यायचं होतं. बरमुडा बरमुडा. मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे प्रोग्रामला. आता आम्ही मस्तपैकी असं विटेच्या चौकामध्ये आहे, तर आता निघालोच आहे. तर तुम्हाला दाखवतो आता आम्ही कुठं चाललोय. तर आहे विटा. तर आता आम्ही आलोय शिवाजी चौकामध्ये. जाता जाता मस्तपैकी असं महाराजांचं दर्शन झालं. आता आम्ही चाललोय. आधी ते आपल्याला व्यवस्थित मध्ये जायचं आहे, व्यवस्थित जाऊ दे सगळं. आता आम्ही आलोय हॉल समोर. तर आता आम्ही गाडी पार्क करतोय. तर मित्रांनो आता गाडी पार्क करत असताना पुढून एक गाडी आल्यामुळे जरा थोडंसं अडचण आली आणि आम्ही गाडी पुढं घेतली. पुढं घेऊन अजून एकदा मस्तपैकी अशी गाडी आदित्यनं स्टंटबाजी केली. गाडी बघा कसं स्टंटबाजी करतोय, डायरेक्ट जाग्यावरती टेरिंग फिरवतोय आदित्य धनवले. आणि इकडं आदित्य वरवडे किन्नरकी करत होता. पण डबल आता आम्ही हॉलसमोर घातली. मस्तपैकी असं जेवायला आलो. जेवायला तर एकच नंबर होतं. इकडं आमचा तात्यासुद्धा आला होता जेवायला. इकडं आदित्य धनवले, आदित्य वरवडे मस्तपैकी असं जेवाय बसल्या. तात्याला घरी चड्डीला हात पुसणार, पण हॉटेलला आणि हॉलला गेलं की टिश्यू पेपर वापरणार. तोपर्यंत आदित्य धनवलेचं मस्तपैकी असं जेवण झालं होतं. हात धुवायला गेला होता आदित्य धनवले. तेवढ्यामध्ये आम्हाला शुभम पाटील सापडला. शुभम पाटील म्हणला चला आपण जरा थोडीशी विट्यामध्ये जाऊन खरेदी करूया. तर मस्तपैकी असं शुभम पाटीलसोबत विट्यामध्ये जरा खरेदी करायला गेलो. आहेत नाहीत ना. त्यानंतर ना आता आम्ही आलो एका दुकानमध्ये. मस्तपैकी अशी शुभमला नाईट पॅन्ट घेतली. त्यानंतर शुभम म्हणला आता मी जातो घरी, तू जा तुझ्या रूमवर, जातो माझ्या घरी. मस्तपैकी असं लगेच शुभमनं किक मारून लगेच गाडीला गेला. आणि त्यानंतर मी आलो रूममध्ये आणि तेवढ्यात मित्राला माझी पॅन्ट दाखवली. मस्तपैकी अशी पॅन्ट दाखवली. तो पण म्हणला मस्त आहे पॅन्ट. आणि त्यानंतर ना आलो मी मेडिकलमध्ये आलो. तेवढ्यात दादा मोबाईल बघत बसले होते. तर मग हे आमचं मेडिकल आहे. कुणाला मेडिकलमधल्या वस्तू कुणाला काय पाहिजे असेल तर त्वरित संपर्क साधावा. तर इकडे तोपर्यंत म्हणलं जरा मी पण सेल्फी घेतो मस्तपैकी. आणि मेडिकलमध्ये हा सेल्फी घेतलेला आहे हा व्हिडिओ. तर मित्रांनो आत्ता आलो आहे मेडिकलमधून. तर आत्ता मस्तपैकी असं आवरून मस्तपैकी असं जेवण करायचं. जेवण झाल्यानंतर आलाय डबा. जेवण झाल्यावर मस्तपैकी झोपणार आहे आता. तर मित्रांनो मस्तपैकी असं आता आमचं जेवण झालं आहे. तर आता जेवण झालं आहे मस्तपैकी. आता जरा थोडासा मोबाईल बघणार. मोबाईल बघितल्यानंतर झोपणार आहे. तर माझा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला तर विसरूच नका.